नमस्कार मित्रांनो, आज आपण लोन डिफॉल्ट याच्याबद्दल थोडी माहिती घेणार आहोत. लोन डिफॉल्ट म्हणजे आपण घेतलेले लोन ठराविक वेळेत ईएमआय न भरणे किंवा ठरलेल्या वेळेत लोनचं रिपेमेंट न करणे, अशा वेळेला हे लोन एनपीए होतात किंवा लोन डिफॉल्ट होतात. अशा वेळेला बँक आणि फायनान्स कायदेशीररित्या लोनचं रिपेमेंट करून घेते आणि तुमचा सिबिल स्कोरही खराब करते. हे टाळण्यासाठी आपण वेळेवर ईएमआय भरले पाहिजेत. ईएमआय वेळेवर भरण्यासाठी आपण बँकेतून ईसीएस ची तरतूद केली पाहिजे, जेणेकरून आपला ईएमआय वेळेवर जाईल आणि सिबिल स्कोर खराब होणार नाही. सेकंड, लोन एनपीए होणे. जर आपण 90 दिवसापेक्षा जास्त दिवस जर ईएमआय चे रिपेमेंट जर होत नसेल, तर अशा वेळेला बँक आणि फायनान्स आपले लोन हे एनपीए मध्ये टाकतात. एनपीए मध्ये गेल्यानंतर बँक कोर्टाच्या माध्यमातून रिकव्हरी करते किंवा ठेवलेली वस्तू हे ऑक्शन मध्ये काढते. थर्ड, इंटरनल डिफॉल्ट. काही वेळेस कस्टमर जाणून बुजून जर ईएमआय पे करत नसेल, अशा वेळेला इंटरनल डिफॉल्ट होतो. अशा वेळेला बँक आणि फायनान्स कंपनी कोर्टाच्या माध्यमातून किंवा एजंटच्या माध्यमातून कस्टमर कडनं लोनची रिपेमेंट करून घेते. फोर्थ, टेक्निकल डिफॉल्ट. टेक्निकल डिफॉल्ट म्हणजे समजा आपल्या अकाउंट्स मध्ये जर पेमेंट असेल आणि ते काही बँकेच्या काही कारणास्तव ते पेमेंट जर लोन अकाउंट मध्ये वर्ग नाही झाला तुमच्या अकाउंटला बॅलन्स असताना, तर ह्या वेळेस टेक्निकल डिफॉल्ट होतो आणि याच्यामुळे क्रेडिट स्कोरही खराब होतो. याच्यामुळे वारंवार बँकेसोबत आपलं कनेक्शन असणं गरजेचं आहे.